नमस्कार शेतकरी मंडळी, ॲग्रोन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्र, ॲग्रोन मराठीला ज्या पद्धतीने तुम्ही प्रेम केलं, सबस्क्राईब केलं, लाईक केलं, शेअर केलं, त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार. मित्र, आज आपण प्रामुख्याने आल्याची शेती शाश्वतपणे कशी केली जाते हे जाणून घेण्यासाठी आज आपण या बदींच्या प्लॉटवरती आलो आहोत आणि समक्ष ते पण इथं आहेत. ते आपल्याला या आल्याच्या प्लॉटवरची सगळी माहिती शाश्वतपणे देतील, कारण त्यांनी स्वतःच्या हाताने हे आलं स्वतः आता निघायला आलेले आणि अशा पद्धतीने त्यांनी प्लॉट हा मेंटेन कसा केलेला आहे त्यांच्याकडूनच आपण हे माहिती करून घेऊ. नमस्कार. नमस्कार. ॲग्रोन मराठीत आपलं हार्दिक स्वागत. मध्ये पाटील, आम्हाला आहे ना तुम्ही हे आल्याचा प्लॉट कशा स्वरूपात मेंटेन केला थोडा आम्हाला थोडक्यात या चॅनलच्या द्वारे सांगा. आपण सुरुवातीला बेण्याची जात जी निवडली ती माही मोराठी निवडली. माही मोराठी थोडा आवाज मोठा. माही मोराठी आपल्याकडे प्रामुख्याने चालती, ॲव्हरेज चांगलं मिळतं, रोगाला कमी बळी पडते. 1 एप्रिलच्या आसपास आपण बेणं काढले. बेणं भट्टी लावली त्याच्यानंतर मग रानाची मशागत चालू केली. कांदे निघल्यानंतर रानाची दुसरणी केली. दुसरणी करून खत टाकलं. खत टाकून रोटा मारून सरी पेरली आपण 4 फूट. आता ही 4 फूट सरी आहे. हो, 4 फुटी सरी. मग त्याच्यानंतर याला मिनी स्प्रिंकलर केलं. पण आता मला एवढं सांगा, ह्या 2 कांदातलं अंतर किती ठेवलं होतं? 2 कांदातलं अंतर आपण 6 इंच ठेवलं. 6 इंच. 12 इंच बाय 6 इंच ठेवलं. 12 इंच बाय 6 इंच ठेवलं. हो. अंतर कमी झाल्यासारखं वाटलं नाही तुम्हाला? नाही, अंतर मापात आहे. याला ड्रिप पण टाकली. हो. तर लागवडी आधी नेमके खतं काय वापरले? लागवडी अगोदर आपण 10-26-26 पोटॅश, युरिया. साधारण एकरी किती वापरलं? एकरी 2-2 बॅग वापरलं. 2-2 बॅग. बरं, ठीक. याला ज्या थायमेटचा वगैरे काही प्रयोग केलेला आहे का? नाही, थायमेट 1% वापरले नाही आपण. फोरेट वगैरे अजिबात. मग याला नेमकं ते मूळ कूज होऊ नये किंवा तो गट्टा सडू नये किंवा त्याला काही कीड लागू नये यासाठी काय ट्रीटमेंट केली? मोकच होऊ नये म्हणजे पॅसोलोमायसिस, ट्रायकोडर्मा, PSB हे वापरले. त्याला आपण जमिनीमध्ये रासायनिक खतं सोडलेली नाही. म्हणजे हे जवळपास सेंद्रिय पद्धतीने आणलेलं आहे. चला, ठीक आहे. का स्लरी वगैरे केल्यात? स्लरी वगैरे टाकलेले आहेत. बरं, आता मला एक सांगा, साधारणपणे एकरी तुम्हाला बियाणं किती क्विंटल लागलं? एकरी बियाणं 10 क्विंटल लागलं. म्हणजे 8 ते 10 जे लागतं तर तुम्हाला 10 क्विंटल लागलं. चला, ठीक आहे, काय हरकत नाही. पण एकंदरीत आता याच्यावर तुम्ही तणनाशकाची फवारणी केली होती तणासाठी की नव्हती केली? तणासाठी सुरुवातीला 15 दिवस लागवड केल्यानंतर 15 दिवसाच्या आत तणनाशक फवारणी आपण केली होती. म्हणजे अद्रक उतरून यायच्या अगोदरच करता येते. नंतर म्हणजे अद्रक उतरायच्या आधीच तुम्ही ती फवारणी केली होती? हो. ॲट्रेझिन मारलं होतं. म्हणजे साधारणपणे एका पंपाला 50 ग्रॅम हो किंवा 75 ग्रॅम. हो. तर तणाचं तुम्हाला व्यवस्थितपणे नियोजन झालं, म्हणजे नियंत्रणात तण आलेलं दिसलं होतं. हो. आता साधारण याला परत डोसेस युरियाच्या त्याच्या माध्यमातून कुठली केली नाही नंतर का? युरिया वगैरे सोडला होता काही महिन्याच्या 2 महिन्याच्या अंतराने? हो, 15 दिवसाच्या अंतराने आपण 12-61 वगैरे सोडलं. 12-61 वगैरे 15-20 दिवसाच्या अंतराने सोडलेलो. प्रामुख्याने मध्ये पटेल तुम्ही हा प्लॉट खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केला, खूप चांगल्या पद्धतीने हा प्लॉट आला. पण मला एक सांगा, आता तुम्ही याचं ॲव्हरेज टार्गेट किती धरलेलं आहे? याचं ॲव्हरेज टार्गेट आपण आत्ता सुरूला, म्हणजे याची लागवड केली आपण 15 मेला. आपण ही काढणार आहे 3 एप्रिलला. तर 11 महिन्याच्या कालावधीत आपण याचा ॲव्हरेज 12 ते 14 टनाची अपेक्षा आहे आपल्याला आहे. म्हणजे 13 टन तर पक्क येईल असं मला पण जाणवतंय की बाबा 13 टनापर्यंतचा हा माल निघावा. 13 टनाच्या पुढे जो निघेल तो बोनस आहे आपला. समजा म्हणजे आजच्या भावात जर विचार केला तर 50 रुपये जरी जागेवर गेला तर 3-5 65 6.5 लाखाचं उत्पन्न या ठिकाणी एकरी आपल्याला मिळणार आहे. हो. साधारण खर्च आपण लाखभर रुपये धरला तरी 5 लाख रुपये तरी आपण किमान नफ्यात राहणार आहोत. आपण बरंच सेंद्रिय केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला नफ्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे त्या रासायनिक खताचे पैसे बरेचशे प्रमाणात वाचलेले आहे ना, आपल्याला सेंद्रिय मधून तेवढा फायदा झालेला आहे. मग आता साधारणपणे जर आपल्याला एवढा 1-1.5 लाख रुपये खर्च केला तरी 5 लाख जर उरत असतील तर बाकी शेतकऱ्यांना तुम्ही आलं करण्याबद्दलचा काय संदेश द्याल? नक्कीच आलं हे पीक चांगलं आहे, हे केलं पाहिजे. तर ठीक, हे काळजी न केलं तर 100% चांगलं पीक आहे. म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार आल्याची शेती करणं सगळ्या शेतकऱ्यांना योग्य रित्या परवडणारी आहे.
बते पाटील, मला एक गोष्ट सांगा, याच्यात प्रामुख्याने नेमका धोका काय होऊ शकतो? जर समजा लॉसेस ज्याला म्हणतो, तोटे येतात, तर मग धोका काय होऊ शकतो? याला प्रामुख्याने मुळकूच, कंदकूच आणि करपा या 3 गोष्टी प्रामुख्याने जपल्या पाहिजे. जपल्या पाहिजे. तर आल्याला कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही आणि शाश्वतपणे उत्पन्न आपल्या घरी येईल. हो. आता तुम्ही ड्रिप केलं, खूप चांगला प्लॉट या ठिकाणी आणला आणि आमच्या ॲग्रोवन मराठीला खूप चांगली माहिती दिली, याबद्दल तुमचे हार्दिक आभार Thank you. आणि आमच्या चॅनलवर तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मित्र.